नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। नमस्कार मित्रांनो, मी आहे सध्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. इथून एक 15 किलोमीटर असलेलं चंद्रा MIDC मध्ये मांगेर बाबा. आपण बघशाल मोठ्या प्रमाणामध्ये मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने समाज प्रबोधन करण्यात येत आहे. आपल्यासोबत आहे जवळपास त्यांना पुऱ्या वेळा घेतलेला आहे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये समाज प्रबोधन करण्याचा. जय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय विक्रमजी गायकवाड ॲडव्होकेट यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण दोन वर्षापूर्वीपासून मातंग समाजाच्याबद्दल शैक्षणिक जागृती व्हावा, शैक्षणिक औद्योगिक विकास व्हावा, शिक्षण, उद्योग, रोजगार आणि संघटन आणि कौशल्य मार्गदर्शन यासाठी या पंचसूत्रीसाठी विक्रमजी गायकवाड हे पूर्ण महाराष्ट्राकडे फिरत आहेत. आत्ताच एक अर्ध्या घंटापूर्वी विक्रमजी गायकवाड साहेब इथं आले, त्यांनी समाज प्रबोधन केलं आणि आज पुढेचा कार्यक्रम हा वरखेड या ठिकाणी सुद्धा मातंग समाजाची यात्रा भरते लक्ष्मी मातेची, त्या कार्यक्रमासाठी ते गेले आणि त्यांनी योग्य ते समाजासाठी शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे, शिक्षणामुळं काय होतं त्यांनी सरळ सांगितलं की बा काळा असू द्या, लंगडा असू द्या, पांगळा असू द्या, डोळे नसू द्या, कसा असू द्या, पण तो शिक्षण घेईल तर तो शिक्षणामध्ये शिक्षणाच्या पायावर तो स्वतःचा संसार, समाजाचा विकास करेल आणि त्याबरोबर देशाचा विकास करेल. यासाठी ह्या समाजाला त्यांनी योग्य तो मार्गदर्शन केले. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये एक अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफवती आहे, परंतु आता जनजागृती होत चाललेली आहे. काय सांगायला समाजामध्ये, कारण आज जवळपास मागे बाबा यात्रा आहे, इथं मोठ्या प्रमाणात आपले भावी भक्त आहेत, काय सांगाल? जय रोजी, मी रामदास सटे संभाजीनगर जिल्ह्यामधून या मातंग समाजाचं काम करतो आहे. आणि या समाजामध्ये शैक्षणिक मागासली पण खूपच आहे आणि मागासली पण असल्यामुळं कारण अंधश्रद्धेचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्या अंधश्रद्धेचं निर्मूलन होण्यासाठी खरं म्हणजे हा एवढा खटाटोप आदरणीय गायकवाड सर करतायत आणि त्यांच्या या कार्याला आम्ही सर्वजण पाठिंबा देत आहोत आणि त्यांच्या कार्यात आम्ही हातभार देत आहोत. म्हणून खरं म्हणजे प्रथम गायकवाड सरांचे आभार आणि त्यांच्याच सहकार्याने आम्ही हा स्टॉल या समाज कार्यासाठी लावलेला आहे. आपण फक्त मोठ्या प्रमाणामध्ये आज चंद्रा इथे मांगी बाबाची यात्रा चालू आहे आणि मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने मोठ्या प्रमाणात समाज प्रयोजन काम करण्यात येत आहे. काय सांगा सर या संदर्भामध्ये? नमस्कार, जय लहोजी, जय भीम. मी सखाराम रामभाऊ साबळे, जालना, रिटायर्ड डेप्युटी कमिशनर फिशरीज, मातंग समाजाच्या जागृतीसाठी इथे आलेला आहे. हा कार्यक्रम मातंग संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्यांचे संस्थापक अध्यक्ष विक्रम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. पूर्ण महाराष्ट्रभर 9,000 सदस्य आतापर्यंत झालेले आहेत आणि याचा उद्देशच असा आहे की हा जो मांगे बाबाचा कार्यक्रम हा एक प्रकारे योद्धा त्यांनी मातंग समाजाच्या इमानासाठी बलिदान दिलेलं आहे आणि त्याचं बलिदान हे त्याला मनुवाद्यांनी त्याला देवाचं रूप देऊन
या समाजाला दिशाभूल करून त्याला देवरूप प्राप्त करून देऊन त्याला त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याला इथे झोंजवलेला आहे. म्हणून याकरता याच्यामधून या अंधश्रद्धेमधून सुटका होण्याकरता तर शिक्षणाचा जागर या उपक्रमाखाली आम्ही हा कार्यक्रम राबवून समाजामध्ये जे सुशिक्षित बेकार आहेत, जे व्यावसायिक आहेत, ज्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे परंतु काही मार्गदर्शन मिळत नाही आहे, अशांना त्यांना स्टँड करण्यासाठी तसेच प्रबोधन करायचे, समाजाचे अंधश्रद्धेतून बाहेर काढायचे, त्यांना या पंचसूत्रीच्या आधारे समाजामध्ये जे सुशिक्षित क्रीम लेवलचे जे लोक आहेत त्यांची एक सामाजिक बांधिलकी आहे आणि त्यांनी समाजासाठी काहीतरी करावं या उद्देशाने हा कार्यक्रम उपक्रम राबवित आहोत आणि आम्ही समाजापर्यंत पोहोचत आहोत. जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम चालू आहे आणि औचित्य हेच साधायचे आहे की ज्या लोकांना हे अंधश्रद्धेमध्ये खतखत पडले आहेत यांना याच्यातून जागृत करून प्रवाहात आणून बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जो शिकेल तो गुलगुरल्याशिवाय राहणार नाही आणि गुलामीतून त्याची सुटका होईल. म्हणून या शिक्षणाचा जागर हा कार्यक्रम राबवला आहे आणि याप्रमाणे आज अनेक प्रोग्राम घेऊन आम्ही घरोघरच्या दारोदार जात आहोत, लोकांना समजून सांगत आहोत, त्यामध्ये प्रतिसाद देखील मिळत आहे. आज ही परिस्थिती आहे, उद्या याचं चित्र बदलेल ही आशा बाळगून आम्ही हा प्रोग्राम राबवित आहोत. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये कहने से नहीं साबित करने से होता है, दिलों में और लैब में। लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर 1। फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है। क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया। कंज्यूमर रिसर्च में 80% ने दिल से फेना को नंबर 1 पाया है, इसलिए फेना ही लेना। मध्ये आज चंद्रा इथे जागर शिक्षणाचा या हिशोबाने जे नवीन तरुण आहे त्यांना रोजगार प्राप्त व्हावा, त्यांना शिक्षणासाठी संधीप्लुत व्हावा यासाठी संस्थापक अध्यक्ष विक्रम गायकवाड सर प्रयत्न करत आहात. आम्ही सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जाऊन आपली समस्या आम्ही जाणतो हे घेऊन आम्ही मार्केट विभाग संभाजी DP विभाग पॉज करून आपण बघू शकता इच्छाशक्ती असली इच्छाशक्ती जोरावर तुम्ही काही करू शकता. आपल्यासोबत आहे ते अपंग आहे परंतु एक इच्छा आहे कुठल्या तरी समाजामध्ये काम करण्याची, जनजागृती करण्याची. ते आज इथं आलेले काय सांगाल? नाशिकहून आलेले. मी नाशिकहून इथे आलेले. नाशिकवर आहे हा मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य माननीय विक्रम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित केलेला हा समाज आज महाराष्ट्रभर विविध ठिकाणी आज काम करतो आहे. जवळजवळ 7,000 सभासद आजपर्यंत आम्ही नोंदणीकृत केलेले आहेत आणि या ठिकाणी समाजाची परिस्थिती इतकी खालवलेली आहे की आजही 1947 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आज 2024 साली सुद्धा आज या जत्रेच्या निमित्ताने एक अंधश्रद्धेचं आणि एक अज्ञानतेचा चित्र आपल्याला मातंग समाजाचं बघायला भेटतं की आज इतर समाजापेक्षा मातंग समाज कसा अजूनही या भुरसटलेल्या चालीरीतीमध्ये गुरफटलेला आहे आणि तो किती अजून त्याला शिक्षणाची गरज आहे आणि वर येण्याची महाराष्ट्राची किती गरज आहे हे आपल्याला इथं आल्यावर कळतं. तर आम्ही आमचे सोबतचे सहकारी आता माननीय विक्रम गायकवाड सोबतचे सहकारी आम्ही या निमित्ताने गावोगावी जत्रेमध्ये जाऊन जास्तीत जास्त जितका होईल तितक्या समाजाला वर आणण्याचा प्रयत्न करत आहोत, समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत, समाजाला बेरोजगारीचं महत्त्व पटवून समाजाला शिक्षणाचं महत्त्व पटवून त्याला आम्ही वेगवेगळे कौशल्य आधारित प्रशिक्षण आणि व्यवसायभिमुख प्रशिक्षण यांची माहिती देत आहोत जेणेकरून समाज हा प्रशिक्षित होईल आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहून शिक्षण घेऊन हा पुढे सुदृढ आणि सक्षम समाज बनेल एवढीच अपेक्षा आहे. एवढं बोलून मी नमस्कार. आपण बघू शकता चंद्रा इथे आज मोठ्या प्रमाणामध्ये मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने जे तरुण आहे मातंग समाज त्यांना जनजागृती आणण्याचं काम मोठ्या प्रमाणात करण्यात आहे. काय सांगाल ताई? समोर बघा. मी याच्यात आलेलं आहे म्हणजे फक्त मी आपल्या मातंग समाजाचे भरपूर लोक जमा झाले आहेत आणि त्यांनी देवाच्या नावाखाली ते म्हणजे भरपूरच अंधश्रद्धेच्या खाली लपलेले आहेत ते आणि त्यांना म्हणजे असं शिक्षणामध्ये याच्यामध्ये जास्त मला काही इंटरेस्ट दिसत नाही आणि जास्त अशामध्ये यात्रामध्ये दिसायला लागले तुम्हाला त्यांच्यामुळे ते सगळं म्हणजे सगळं लक्ष
आपल्या म्हणजे महाराष्ट्राला याच्यामध्ये आहे. आणि मला असं वाटतं समाजाने आपल्या जातीबद्दल प्रगती करावी. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी भरपूर आणि सगळ्यांची काळजी त्याचा फायदा घ्यावा. आणि याच्यातून सगळ्या अंधश्रद्धेमधून त्यांनी बाहेर निघावे. समाजामध्ये आपल्या समाजामध्ये आपल्या जातीचं नाव निघलं पाहिजे आणि आपली शिक्षण म्हणून पुढे गेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.